इचलकरंजीतील रवी उपाध्याय या तरुण उद्योजकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यानं प्रेरित होऊन उत्तर प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा यूपीएससी ग्रंथालय आणि कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा संकल्प केलाय। त्यासाठी जौनपूर जिल्ह्यातील कुसरना इथं 15 कोटी रुपये खर्च करून इमारत उभी राहणार आहे। त्याचा पायाभरणी समारंभ खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार असल्याचं रवी प्रेमनाथ उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। उत्तर प्रदेशातील वाराणसी इथलं उपाध्याय कुटुंब व्यवसायानिमित्त इचलकरंजीत स्थायिक झालंय। या कुटुंबानं इचलकरंजीत हातमाग व्यवसाय सुरू केला असून त्याचा विस्तार झालाय। याच कुटुंबातील रवी प्रेमनाथ उपाध्याय या तरुण उद्योजकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं। त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन या युवा उद्योजकानं उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील उपधान या गावी छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा यूपीएससी ग्रंथालय आणि कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा संकल्प केलाय। गावातील जमिनीवर येत्या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा कौशल्य विकास केंद्र उभं राहणार आहे। या इमारतीचा भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे। शिवाय मालोजी राजे छत्रपती यांनी देखील त्यांना पाठबळ दिलंय। स्थानिक गोरगरीब मुलांना इथं मोफत शिक्षण दिलं जाणार असून यशस्वी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यासाठी उद्योजक रवी उपाध्याय यांनी 15 कोटी रुपये खर्च केलेत। मायभूमीचं ऋण फेडणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उत्तर प्रदेशातील जनतेपर्यंत नेण्याचा मानस असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या केंद्रात अत्याधुनिक ग्रंथालय, डिजिटल ई-लर्निंग सुविधा आणि कॉम्प्युटरची सोय असेल। किमान विकास कौशल्य आणि टेक्सटाईलमध्ये रोजगार देण्याचं काम या विद्यालयातून होईल। शिवाय महिलांना स्वयंरोजगार, IAS, IPS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यातून उद्योग क्षेत्राला कौशल्यपूर्ण कर्मचारी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी खासदार शाहू छत्रपती, उद्योजक रवी उपाध्याय, उद्योजक VB पाटील उपस्थित होते।